तुम्हाला जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळत असेल आणि तुम्ही जर मागच्या 2 हप्त्यांपासून म्हणजे मार्च आणि एप्रिलच्या 2 महिन्यांपासून हप्त्याची प्रतीक्षा करत असाल आणि तुम्हाला अजूनपर्यंत या हप्त्याचं वितरण झालं नसेल, म्हणजेच तुम्हाला 3000 रुपये मार्चचे 1500 आणि एप्रिलचे 1500 रुपये अजूनपर्यंत मिळाले नसेल आणि तुम्ही जर त्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असाल आणि त्यातही तुम्ही जर प्रसार माध्यमांवरच्या नकारात्मक बातम्या ऐकून थकले असाल, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 21व्या आणि 22व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात एक दिलासादायक बातमी घेऊन मी तुमच्या समोर उपस्थित आहोत. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्यातांनो, मार्च आणि एप्रिलचा हप्ता हा पेंडिंग आहे. लाडक्या बहिणी प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये एकच कमेंट करून विचारत आहे की आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21वा आणि 22वा हप्ता हा अजूनपर्यंत मिळाला नाही, तर याचे पैसे कधीपर्यंत जमा होईल याच संदर्भातली माहिती आपण समोरच्या अगदी थोड्याशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर लाडक्यातांनो, तुम्ही जर 21व्या आणि 22व्या हप्त्याची अगदी आतुरतेने वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आलेली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या हप्त्याच्या वितरणाच्या हालचालीला आता वेग आलेला आहे. कुठल्याही क्षणी हप्ते वितरणासंदर्भात तुम्हाला अपडेट ही येऊ शकते, कारण मार्च महिना संपलेला आहे, त्यानंतर एप्रिल महिना सुद्धा संपलेला आहे. त्यामुळे तुम्हाला येणारा जो हप्ता आहे तो 2 हप्ते एकत्रितपणेच म्हणजे 3000 रुपये जमा होण्याची शक्यता आता वर्तवल्या जात आहे आणि या हप्त्याचं जे वितरण आहे ते 10 तारखेच्या जवळपास होण्याची शक्यता आहे. आज सोमवार आहे, आज 4 मे आहे. आज सकारात्मक बातमी तुम्हाला येण्याची शक्यता आहे. आज दुपारपर्यंत हप्ते वितरणासंदर्भातला GR सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून प्रसिद्ध केला जाऊ शकतो आणि त्यानंतर तुम्हाला माहितच आहे आता दुसरे 2 GR जे आदिवासी विभागाचा एक GR येत होता, त्यानंतर महिला व बालकल्याण विभागाचा एक GR येत होता. आता ते दोनही GR येत नाही, फक्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडून GR प्रसिद्ध केला जातो. तिथून 1 ते 2 दिवस त्यांची काही प्रोसेस चालते. त्यानंतर राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे या वितरणासंदर्भात आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करतात, घोषणा करतात आणि त्यानंतर वितरणाला सुरुवात होते. आणि एवढी सगळी प्रोसेस व्हायला समोरचे 4 ते 8 दिवस लागू शकतात. त्यामुळे आज या हप्त्याच्या वितरणासंदर्भात GR जर प्रसिद्ध झाला तर नक्कीच तुमचं वितरण शनिवार पर्यंत कंप्लीट होऊ शकते, म्हणजे 10 ते 12 तारखेच्या दरम्यान या हप्त्याचं वितरण हे होऊ शकते. आम्ही सुद्धा वरिष्ठांकडून या हप्त्याच्या वितरणासंदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करतच आहोत. आमच्याकडे जशी काही नवीन माहिती उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.